आज महाराष्ट्रीयन थाळीमध्ये बनवले आहे बेसन बनवलेलं आहे. लाल तिखटचं हे बेसन आहे. जास्त घट्ट नाही, पातळच आहे असं बनवलेलं आहे. व त्याचबरोबर अंड्याची चटणी, अंडा भुर्जी आहे बनवलेली. मी आपली तोंडली आहे. तोंडली तव्यावर अशी लांब लांब कापून व्यवस्थित फ्राय केलेली आहे. थोडं याच्यावर मीठ आणि 1-2 लसणाची पाकळी ठेचून टाकायची. तोंडली भाजली की नंतर त्यावर लसण टाकायचं. थोडी भाजल्यानंच टाकायचं, आधी नाही टाकायचं, नाहीतर लसण आधी करपून जाईल. तर अशा प्रकारे ही मिठाची तोंडली बनवलेली आहे. त्याचबरोबर पापड, बाजरीची भाकर आणि डाळ भात. तोंडली अशी नुसती खायला पण छान लागते, काकडीसारखी. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित भाजून नक्की एकदा अशी ट्राय करा अशा प्रकारे. आणि लवकर पण ती, जास्त वेळ पण लागतो. आणि जास्त ऑइल नाही टाकायचं, कमी टाकायचं. लगेच ही ताबडतोब वाफेवर होऊन जाईल ही तोंडली. तुम्हाला हवं असल्यास गॅस बंद करून नंतर याच्यावर तिखटही थोडं टाकू शकता. तर अशा प्रकारे आजचा महाराष्ट्रीयन बेत आहे बघा. एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला कसा वाटल्यास नक्की सांगा, कमेंट करा. व त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू. हम लोग कहाँ पे मिस कर रहे थे?